एकामेकाचं सोटूच आपलं वाटते, मन मिळालं पाहिजे, आपण सगळे घरातले लोक एकच आहे असा भाव पाहिजे, असे विचार पाहिजे, शांतता पाहिजे, संयम पाहिजे, जीवनामध्ये सुखी समाधान तेव्हाच वाटेल आपल्याला. आणि जीवनामध्ये काय आहे की जीवन सुखी कसं चालेल त्यासाठी काय लागेल, फक्त संयम, शांतता, मनावर ताबा असला पाहिजे. आणि सगळं आपले कुटुंब म्हणजे भाव, श्रद्धा आणि विचार एक पाहिजे की आम्ही सर्व एकच आहे. आणि देवासाठी वेळ काढला पाहिजे सर्व, आणि आपल्या शरीरासाठी वेळ काढला पाहिजे. नुसतं कामच करत राहिलं तर चालेल का? शरीरासाठी झोप महत्त्वाची आहे, जेवण तसं महत्त्वाचं आहे, झोप ही महत्त्वाची आहे, आणि कामही महत्त्वाचं आहे. त्या म्हणून देवाचं कामही महत्त्वाचं आहे. असे सर्व कामं आपण केले पाहिजे, त्या जीवनात सुख समाधान लाभेलच आपल्याला. आणि एकत्र एकामेकाचं समजून घेतलं पाहिजे. दोघं जण असतात घरात पण एकामेकाला समजून घेतलं पाहिजे, तेव्हा त्यांचा संसार सुखी होतो, शांतता भेटते. कसं केलं पाहिजे, आता बारीक बारीक का तुम्ही तरी 10 रुपयाच्या कामासाठी 5 रुपयामध्ये झालं पाहिजे आपलं, असंच केलं पाहिजे. जो आयुष्य म्हणजे आपल्याला खर्च आहे तो करावाच लागेल, पण आणि विनाकारण खर्च टाळला पाहिजे. आपण हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मागच्या पूर्वीच्या काळात लोक 2 कपड्यावर जीवन धकत होते. भाजी भाकरी मिळाली झालं, पोट भरले झालं, एवढंच पाहिजे होतं. अंगाला वस्त्र, पोटाले भाकरी आणि काम, म्हणून त्याचं जीवन धकत होतं. काही कपाटभर कपडे असले म्हणून जीवन थकून जाते का? असं रोजचं जेवण लागते. जेवण महत्त्वाचं आहे, झोप महत्त्वाची आहे, काम महत्त्वाचं आहे, संयम महत्त्वाचा आहे, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच आहे. काही कपडे असले कपाटभर ते त्याच्यानं जीवन धकत नाही, काही सोनं असलं किलोभर त्याच्यानं जीवन धकत नाही, काही रोज भाजी भाकरीच लागतं खायला. आणि रोजचं जेवण पाहिजे आपल्याला, नॉर्मल जेवण पाहिजे. 2च वेळा जेवण पण चांगलं, सगळं शांततानं बसले जेवण करायला तर चांगलं वाटते. संयम ठेवला पाहिजे जेवणाने. एक जण जेवलं तर त्याच्यामध्ये प्रेम नाही वाटत, एकत्र जेवले तर प्रेम वाटतो. ते चटणी भाकरी काय अशा पण शिरा वाटतो माणसाला. पण प्रेमच नाही आजच्या काळात लोकांना. कढी भाकरी खात, भाजी भाकरी खात, ठेसा भाकरी खात, पण त्याला प्रेम वाटत होता.